हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मी सुद्धा मस्त आणि मजेत आहे. स्वागत आहे तुमचं कोमल्स फॅमिली या ब्लॉग या चॅनल मध्ये. तर बऱ्याच दिवसातून आज मी डेली रुटीनचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते, कारण आज आहे रविवार प्लस अमावस्या आहे आणि उद्यापासून नवरात्रीचे दिवस सुद्धा स्टार्ट होतात. पहिली माळ उद्याच पडते. तर इथे मी काही घट वगैरे बसवत नाही, गावाकडे बसवतात. सो तरी पण मी ब्लॉग शेअर करेन तुमच्यासोबत. इथं नवरात्रीचं भरपूर चांगल्या प्रमाणात सेलिब्रेशन केलं जातं. म्हणजे गरबा वगैरे खेळत नाही, पण देवीचे भजन कीर्तन असे होतात. तर आमच्या घराच्या समोर मी तुम्हाला दाखवते. एक हॉल आहे आणि बघा कसं किती मस्त डेकोर केलंय. डेकोरेशन बघा किती सुंदर केलंय. आणि उद्या आहे नवरात्री, अजून खूप डेकोरेशन चालू आहे करायचं. तर मी प्रयत्न करेनच तुमच्यासोबत दररोज ब्लॉग शूट करायचे, अपलोड करायचे. सो कसं वाटतंय तुम्हाला डेकोरेशन, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचंय. महत्त्वाचं म्हणजे इथे कर्नाटकमध्ये कसं आहे, म्हणजे आम्ही पण लहानपणापासून कर्नाटकमध्येच मोठे झालोय. स्कूलमध्ये ना दसऱ्याला सुट्टी भेटते. म्हणजे उद्यापासून नवरात्री चालू होणार आहे, तर आजपासून सुट्टी लागलेली आहे आणि 8 तारखेपर्यंत सुट्टी असणार आहे. आणि गावाला कसं, महाराष्ट्राला कसं असतं, तर दिवाळीच्या वेळेस 10 ते 15 दिवस सुट्टी असते. पण इथे नाही, इथे दसऱ्यालाच 15 दिवस सुट्टी देतात आणि दिवाळीच्या वेळेस फक्त 3 दिवस मेन महत्वाचे दिवस असतात. लक्ष्मीपूजन, भाऊबीज आणि पहिली आंघोळ, ह्या 3 दिवशी फक्त सुट्टी देतात आणि रेग्युलर स्कूल चालू होतात. सो आजपासून प्रिन्सला सुट्टी लागलेली आहे. सो आता मी नाश्त्यामध्ये ना मस्त असं उपीट बनवलंय शेंगदाणे वगैरे घालून. तर मुलांना चारलंय, आता मला खायचं आहे. सो मी खाते. आणि ना आता 12 वाजलेत, खूप लेट झाला मला नाश्ता करायला, कारण हे सगळ्यांना नाश्ता दिला. म्हणजे चपाती आणि चहा दिला होता ह्यांना, आणि मुलांनी चपाती सुद्धा खाल्ली होती. सो माझ्यासाठी मी बनवलेलं थोडं मुलांनाही चारलं आणि आता मी थोडं खाणार आहे. काय तुला खायचं आहे? बस खाली चारतं. तुला खायचं का नाही? प्रिन्स रुसून बसलाय, कारण मी आतमध्ये ब्लॉग शूट करत होते ना, त्याचं म्हणणं होतं त्याला बोलवायचं. आता शूट करते ना, हाय कर. ए इकडे बघ की, व्हिडिओ चाललाय. किती राग आहे बघा ना, तोंड कसं केलंय. सुरुवातीला ते व्हिडिओत, आता तो टीव्ही बघत बसलाय, मी कसं हे करायचं. हे बघ किती समजूतदार आहे, हाय करते. काय खातोय तू? शेंगदाण खावा. काय झालं बिलू? काय झालं बाबूला? काय झालं? शॉली बाबू, डोळ्यात पाणी आले त्याच्यावर. हे माझं बाळडे आहे, गुन्हे अजिबात रुसत नाही, फुगत नाही. मम्माचं लाडकं बाळ. तर आता प्रिन्सला आम्ही नेबुलाइज करतोय, कारण ना त्याला खोकला लागलाय. थोडा खोकला आला का लगेच वाफ देतो. डॉक्टरांनी पण सांगितलंय, नाहीतर लगेच मग त्याला जास्त कफ होतात. कफ काय नाहीत, फक्त खोकतोय, म्हणून त्याला नेबुलाइज करते. रडत नाही अजिबात तो. जावा टीव्ही बघा, जा टीव्ही बघ. मी कपडे सकाळीच धुतले होते दररोजचे, हे बघा इकडे वाळत घातलेत. पण ऊन लय चांगलं पडलंय, एकदम कडक पडलंय. मग मी हे बेडसेट आहे बेडवरचं, ते धुवून घेतलं. टॉवेल पण घाण झालता, तोही धुवून घेतला. लगेच 2-3 तासात वाळेल, कारण ऊन खूपच कडक पडलंय. हे बघा, चल घरात, ऊन आहे जास्त. इकडे माझा कुक पण झालाय, म्हणजे चपात्या करायच्यात, अजून चपात्या झाल्या नाही. बटाट्याची भाजी बनवली आहे बघा. पोरं कशी ओरडतात बघा. तर आता संध्याकाळच्या वाजलेत 6 आणि मी इथे बघा भाकरी करते मस्त रागीची. किती मस्त टम्माशी फुगले. 2 करते, कारण मुलं 1 खातात आणि मी 1. मस्त टम्माशी फुगले आपली भाकरी. एकदम मऊसूत होते बरं का रागीची भाकरी, खूप भारी. आणि काल केलेलं पनीर सुद्धा आहे, दुपारचं बटाटा सुद्धा आहे. सो तेच खाणार आहे. तर मला 6च्या अगोदर जेवण करायचं असतं, 6च्या नंतर मी काहीच खात नाही. ह्याचा खूप चांगला फायदा आपल्या हेल्थसाठी, हे चांगलं असतं. कारण संध्याकाळच्या वेळेस ना आपली डायजेस्टिव्ह सिस्टम ही वीक होते आणि झोपायच्या कमीत कमी 2 ते 3 तास आपण अगोदर जेवण केलेलं असावं. म्हणजे जेवण केलंय झोपलंय असं करायचं नाही, ते इझिली डायजेस्ट होत नाही, मग आपल्या शरीराला त्याचा लोड होतो. म्हणून संध्याकाळच्या वेळेस लाईटली जेवण करायचं असतं. आता हे पनीर, थोडं ऑइल आहे ह्याच्यात, पण मी ऑइल बाजूला काढणार आहे. आणि पातळ आहे, जास्त काही मसाला घातलेला नाही मी. तर आमच्या इथली लाईट गेली बघा. असं काय स्पेशल करायचं म्हणलं लाईट जाते.
तर अंडा करी बनवायची होती. उद्यापासून नवरात्री काय बनवायचं नाही. सो उद्या सगळं किचनचं क्लीन करणार आहे मी. मसाला करायचा तेवढ्यात लाईट गेली. हाय काय विक्स खावा. लाईट येते का नाही र? हे खूप फायद्याचं आहे बघा. ह्याच्या बिना बघा कसं दिसतंय आणि ह्याच्या सोबत कसं दिसतंय बघा. आता मी चपाती करते. हा भूक लागली आहे ना? लागले हो. लाईट आली. तर लाईट आली. मसाला बारीक करून मस्त अंडा करी मी बनवले इथे बघा. मस्त कट आलाय ह्यांच्या पुरता आणि मुलांना बॉईल एग दिलेत. एवढं राहिलं दोघाचे. कट करून देते मी. आणि इकडे ना मी दही लावले यात छोटूशा क्यूटच्या भांड्यात. उद्या सकाळपर्यंत बघूया दही कसं जमतंय. किती क्यूट आहे ना. चेनी मातीचे भरणे. ह्याच्यामध्ये ना जास्त आंबट होत नाही दही, कारण हे मातीचं आहे म्हणून. सो आता चपात्या पण करायच्या आहेत. पीठ मळून ठेवलंय. तर मी तुम्हाला दाखवते बाहेर कसं सजवलंय वगैरे. हे बघा किती सुंदर झाले. त्यांनी अजून लाईट लावली नाही. लाईट लावली अजून सुंदर होईल बघा. प्रिन्स आजपासून तुला सुट्टी लागली. सुट्टी लागली तुला. हॉलिडेज. शाळेत जायचं आहे. अरे सुट्टी आहे म्हणल्यावर एखादा आनंदी होईल. एन्जॉय करल. आता तू एकटं जाऊन काय करणार? सगळ्याला सुट्टी आहे ना. काय नाही. अरे सुट्टी आहे. कोणच नसणार आहे शाळेत. तू एकटं जाणार? तू एकटा जाणार का? काय करणार एकटा जाऊन शाळेत? बर तू काय खाल्लं सांग सगळ्यांना. काय खाल्लं आता? आता नाही सकाळी खाल्लं होतं. आता काय खाल्लं सांग. मिक्स नाही विक्स म्हणायचं असतं. गुब्बी तू काय खाल्लं? डाळिंब. महिना झालं की डाळिंब खाऊन. आता काय खाल्लं? आता काय खाल्लं सांग. जेवण काय खाल्लं? जेवण अंडा. अजून क्रीमी चपाती. तर आपण 15 दिवसांनी स्कूलला जाऊया का? 8 तारखेला भरणार आहे तुझी स्कूल. हा आता हॉलिडेज एन्जॉय करायचं. हॉलिडे. हा ये हॅपी. हा हॅपी. आता झोपा की. रात्रीचे 11 वाजले. झोपणार आहे का नाही? हा झोपा. चला सकाळ लवकर उठायचं. आपण देवबाप्पा करायचं. उद्यापासून नवरात्री स्टार्ट. ये बाय बाय करा सगळ्यांना. ये सो कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. भेटूया असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा. हॅप्पी राहा. बाय बाय.